आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या वाट्यातून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे। यामध्ये महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। आषाढी यात्रेच्या काळात महामंडळानं एसटीच्या सुमारे 22,000 फेऱ्या चालवल्या आणि यातून महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाल्याचं महामंडळातर्फे सांगण्यात आलं आहे। ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणं आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे। याच मागणीला बळ देण्यासाठी आजपासून मंडल यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेची सुरुवात भंडारा इथून होणार असून विदर्भातील 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे। आजपासून ते 9 ऑगस्ट अशी यात्रा राहणार आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 103वा वर्धापन दिन समारंभ उद्या सकाळी 11 वाजता अंबाझरी मार्गावरील गुरु नानक भवन इथं आयोजित करण्यात आला आहे। समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारासह विविध पुरस्कारांचं वितरण होणार असून यंदाचा जीवन साधना पुरस्कार डॉ. भाऊसाहेब लहानोजी भोगे यांना प्रदान करण्यात येणार आहे। नागपूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन आज दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात करण्यात आलं आहे। नागरिकांकडून तक्रार अर्ज दुपारी 12 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार असून महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या तक्रारी तसंच न्यायप्रविष्ट सेवा आणि अपिली संदर्भातील प्रकरणं स्वीकारली जाणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यात समारोप झाला। यावेळी 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आलं। ग्लासगोच्या प्रथम नागरिक जॅकलिन मॅकलारेन यांनी हस्तांतरणाचा झेंडा 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला। या स्पर्धेत भारत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 39 पदकं जिंकून चौथ्या स्थानावर राहिला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।